मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रम्या मोठ्या आवाजातच म्हणते, अगं मामी, या घरामध्ये काय काय चालू असतं तुला माहीतच असेल ना. आणि मग तू आता स्वतःला विचार आणि मला सांग, आमची शिक्षा तू रद्द करतीयस की बाकी सगळ्यांना तू शिक्षा भोगायला लावतीयस? बोल आता मामी, बोल लवकर, असं म्हणून ती मानिनीवर आता प्रेशर टाकते. तेव्हा रागातच मानिनी म्हणते, ठीक आहे, केली आता तुमची शिक्षा माफ. हे ऐकून रम्या ही खूप खुश होते, तर बाकी सर्वांना जबरदस्त असा धक्का बसतो की रम्या आणि वसूची शिक्षा मानिनीने एका क्षणात कशी काय कमी केली. मग त्याच आनंदाच्या भरात रम्या विचारते, नक्कीच आमची शिक्षा तू माफ केली का मामी? म्हणजेच आत्तापासून आम्ही काहीच करायचं नाही, बरोबर? तेव्हा मानिनी फक्त हो म्हणते, पण तिच्या डोळ्यात पाणी असतं. तेव्हा नंदिनी, पार्थ, काव्या आणि योग्य सगळ्यांनाच प्रचंड असा धक्का बसलेला असतो. मग आता काव्या विचारते, काकू अहो हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा मानिनी रागातच पुढे येते आणि काव्यासमोर जाऊन उभी राहते. तिला म्हणते की हे बघ काव्या, मी जे करतीये ना ते अगदी बरोबर करतीये, समजलं? अगं जसं तू काय करते ते तुला माहिती आहे ना, अगदी तसंच. असं म्हणून पुन्हा पुन्हा तो विषय उकरून काढत मानिनी काव्याला टोमणा मारते. तेव्हा सगळ्यांना आता प्रचंड असा धक्का बसतो की काव्या काय करते आता, आणि मानिनी असं का बोलत असेल रागात तिच्याबरोबर. मग आता काव्य शांत होते आणि म्हणते, काकू तसं नाहीये, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्यांचा खोटेपणा. तेव्हा मानिनी तिला पुढे एक शब्द देखील तोंडातून काढू देत नाही आणि विचारते, काय खोटेपणा ग? पण खोट्याला सीमा नसते ग काव्या, आणि त्यामध्ये भेदभाव सुद्धा नसतो. कारण हे खोटं चांगलं, ते खोटं वाईट, ही लपवाछपवीच शिक्षा देण्याला एक आणि दुसरी लपवाछपवी ही सोडून देण्याला एक, असं होत नाही. खोटं हे खोटंच असतं, खोट्या नाण्यासारखं सगळ्या बाजूनी अगदी खोटंच असतं. तेव्हा मानिनी एवढी का चिडली असेल हाच प्रश्न नंदिनी आणि पार्थच्या मनात येत असतो. दोघेही एकमेकांकडे बघत असतात, पण आता त्यांना काही मानिनीच्या वागण्याचं कोड काही उलगडलेलं नसतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण दुसऱ्या कोणाला आरसा दाखवण्याऐवजी आपण स्वतःच आरशात बघूयात, असं मानिनी रागात सांगते. आणि स्वतःच्या नजरेला नजर देऊन विचारूयात की आपण काय करतोय. तेव्हा सगळेजण पुन्हा एकदा मानिनीकडे बघतात. ती काय एवढी संतापलीये हे कुणाला कळत नसतं. रम्या त्याचाच फायदा घेते आणि म्हणते, सो मामी, मी आईला जाऊन सांगू का ग आमची शिक्षा? तेव्हा मानिनी पुढे बोलू न देता म्हणते, हो हो बाई, जा सांग अगोदर, आणि त्यांना म्हणावं की तुमची शिक्षा ना आजपासून रद्द. आता आजपासून तुमचे नेहमीचे कपडे घाला, कामं करू नका घरात, आणि तुम्हाला जे हवं ना ते अगदी सगळं करा, आणि या घरातल्या सगळ्यांनी ते आता करू शकताय. असं म्हटल्याबरोबरच आता पुन्हा एकदा सगळेजण मानिनीकडे बघतात. त्याचवेळी आता रम्या खुश होते. मग पुढे आता ती म्हणते, आता मी पूर्णपणे थकलीये, सगळ्यांना समजून घेऊन, सगळ्यांना समजावून, आणि तुम्ही सगळ्यांनी ना अगदी वाटेल ती थेर करा, असं काव्याला टोमणा मारूनच मानिनी म्हणत असते. तर पार्थला समजलेलंच नसतं नक्की काय चाललंय आईचं. मग पुढे आता लपवाछपवी करा, आम्हाला अंधारात ठेवा, प्रेमात पडा, अफेअर्स करा, असं म्हणून ती मोठ्यानेच ओरडते. तेव्हा काव्याला खूप वाईट वाटलेलं असतं. ती बिचारी एकदम शांत होत मानिनीकडे बघते, तिच्या डोळ्यातून पाणी येतं. तर युगला सुद्धा वाईटच वाटतं की आपल्या ह्या अशा प्रेम प्रकरणामुळे, आपण फेल झाल्यामुळे घरातील सगळ्यांनाच आणि पर्सनली आईला त्रास होतोय. आपला खाली मान घालून उभा राहतो. त्याचवेळी मानिनी म्हणते, आता ना मला कुणावर राग काढायचा आहे ना कुणावर अन्याय करायचा आहे, त्यामुळे ना ज्याला जसं वागायचंय ना तसं वागू शकता. आता लगेच मानिनीकडे धाव घेत रम्या म्हणते, थँक्यू सो मच मामी, आमची शिक्षा माफ केल्याबद्दल. मानिनी जेव्हा रागात मग तिच्याकडे बघू लागते तेव्हा मात्र रम्या गप्पा बसते आणि म्हणते, मी आईला सांगून येते हा मामी. मग रम्या तेथून पळालेली असताना लगेचच पार्थ मानिनीला विचारतो, काय गाई, काय केलंस काय तू? हे शिक्षा का माफ केली तिची? अगं तुला कळतंय का आपण त्यांना का शिक्षा केली होती? की हळूहळू का होईना ते सुधारतील. अगं त्या रम्याच्या वागण्यावरून, बोलण्यावरून तुला असं वाटतंय का ते दोघीही सुधारतील म्हणून? अगं मगाशी तूच म्हणत होती ना की वसू आत्या चक्कर येण्याचं नाटक करतीये, मग अशा नाटकी लोकांना तू का माफ केलं आई, आणि कशासाठी? तेव्हा मानिनी वैतागूनच विचारते, पार्थ, अरे मी दुसरं तरी काय करणार होते सांग बरं. आता तू बघितलंस ना की रम्याने न्याय आणि अन्यायाच्या गोष्टी केल्या, आणि मी दुजा भाऊ करते असंही म्हणाली ती. मग मी काय करणार होते पार्थ, सांग बरं तू.
हा युग खोटं बोललं ना, त्यामुळे कात्रीत पकडल्यासारखं झालंय मला. अरे काही नाही, या सगळ्याचा बाऊ करून स्वतःला फक्त तिने माफ करून घेतलंय. आणि कशाच्या जीवावर तरी मी तिची मागणी नाकारणार होते सांग बरं. तेव्हा मिथून म्हणतो, मानिनी वहिनी तुम्ही म्हणाला होतात ना वसुताई आणि रम्याला शिक्षा देण्याचा अधिकार फक्त नंदिनीला आहे. मग आता शिक्षा माफ झाल्यानंतर तिला विचारायला नको का आपण? आता असं कसं सांगा बरं. तेव्हा मानिनी विचारते, काय नंदिनीला विचारू? आता युगने जे काही पराक्रम केले ते तर नंदिनीला माहीत होते. तिने सांगितलं का आपल्याला? नाही ना. हे ऐकून आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर पुढे आता मानिनी म्हणते, या घरात सगळ्यांना एकाएकी काय झालंय ना मला तेच कळत नाहीये. मी 1000 वेळा सांगितले या सगळ्यांना की या आईबापापासून ना काहीही लपवायचं नाही, पण कुणाला काही फरकच पडत नाही. या घरात प्रत्येकाला लपवाछपवी करायची आहे, कोण कुणाला काही सांगत नाही आणि प्रत्येकाची वेगळी अशी एक सिक्रेट्स आहेत. हे ऐकून आता काव्याला आणि युगलाच धक्का बसतो, कारण त्या दोघांना असं वाटतं की मानिनी सततच आपल्याला टोमणे मारतीये आणि खरं तर तसंच असतं. त्यावेळी आता नंदिनी विचारतेच की काय बोलताय आई तुम्ही? अहो कुणाची सिक्रेट्स? काय चाललंय तुमचं? अहो खरंच तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय आई. त्यावेळी मानिनी तिला तोंडातून एक शब्द देखील काढू न देता म्हणते की नंदिनी आता पुरे अगं. असं म्हटल्याबरोबरच नंदिनीला आता वाईट वाटतं आणि ती मानिनीकडे आता बघतच राहते की काय झालं असेल आईंना. मला ना कुणाचं एक्सप्लेनेशन ऐकून घेण्याची ताकदच राहिली नाहीये. आता मलाच कळत नाहीये नंदिनी, या घरात कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. तेव्हा मिथून आता विचारतो, मानिनी वहिनी अहो आज अचानक असं काय बोलताय काय तुम्ही? आता मला सांगा, तुम्ही आमच्यापासून काही लपवताय का? आणि कोण कोणापासून काय लपवतोय असं वाटतंय का तुम्हाला? बोला ना मानिनी वहिनी बोला. तेव्हा मानिनी म्हणते, जाऊ द्या भाऊजी, झाकली मूठ 1.25 लाखाची. असं म्हणून आता मानिनी हळूच काव्याकडे बघते. तर काव्यालाच आता प्रचंड असा धक्का बसतो. मग आता मानिनी जायला निघते. त्याचवेळी पार्थ आता म्हणतो, आई मला एक कळत नाहीये, तुझ्यासारखी स्पष्ट व्यक्ती अशी गोल गोल फिरून का बोलते ना, मला तेच समजेनासं झालंय. अगं तुझं हे बोलणं ना खूप म्हणजे खूपच कन्फ्यूज करणारं आहे. पण असो, आता शांत झाली की आपण सविस्तर बोलूयाच या विषयावर. पण आता न राहून बोलतोच. आता तू रम्या आणि वसवात त्याला माफ केलंच आहे, पण तुला सांगतोय बाबा कधीच त्यांना माफ करणार नाही आणि मी सुद्धा नाहीच नाही, कारण त्या दोघींमुळे आमच्या सगळ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहेत. अगं तुला माहीतच असेल, आणि नंदिनी व काव्या या दोघींनीही किती भोगलंय. तेव्हा मानिनीचा अजून संतापच वाढतो आणि ती म्हणते, अरे तू सुद्धा भोगलंय, फक्त त्या दोघींनीच नाही भोगलं. असं म्हणून आज सुनांची बाजू न घेता ती पार्थची बाजू घेत असते आणि त्याला सांगत असते, आणि अरे मूर्खा, तू तर सगळ्यांपेक्षा अगदी जास्तच भोगलंय. आणि मला तर असं वाटतं ना कधी कधी उगीच तुला बोहल्यावर चढवलंय मी. काय 1 ग्लास तर लागला होता ना मला, काही जीव घेतला होता का कोणी माझा? तेव्हा पार्थ विचारतो, आई काय? अगं काय बोलतीयस काय तू? मग आता मानिनी म्हणते, बरोबर बोलतीये रे मी पार्थ. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांना या घरामध्ये नियम ना सारखाच असायला हवा, कारण प्रामाणिकपणे राहायचं तर अगदी सगळ्यांनीच प्रामाणिकपणे राहा. आणि घरात व घराबाहेर लबाडीच करायची असेल तर मात्र सगळ्यांनी करा. काय हवं ते करा असं वैतागूनच ती म्हणते. तेव्हा युगला आता खूपच रडू येतं. त्याला वाईट वाटतं की आपण खोटं बोललो. तर नंदिनी, पार्थला, मिथुनला काही कळत नसतं मानिनीचं काय चाललंय. काव्याला मात्र माहीत असतं हे टोमणे टचके सगळे मला आहेत. आता जाता जाता मानिनी युगच्या हातावर त्याचा तो रिझल्ट टेकवते आणि रागातच तेथून जाते. तर काव्य आणि नंदिनी पार्थ विचार करत राहतात. दुसरीकडे जीवा कॅफेमध्ये बसलेला असतो आणि त्याचं आपलं काम सुरू असतं. काम करत असताना त्याच्या लॅपटॉपची चार्जिंगच संपते आणि बॅटरी डाऊन होते, त्यामुळे तो चार्जर शोधू लागतो. परंतु आता तो चार्जर सापडत नसल्यामुळे त्याला समजतं की आपण चार्जर तर घरी विसरलो आहे. त्यामुळे तो आता स्वतःवरच वैतागतो. इकडे तिकडे बघतो आणि रिसेप्शनिस्टकडे जात तिला विचारतो, तुमच्याकडे या लॅपटॉपचं चार्जर आहे का? तेव्हा ती म्हणते, नाही सर. जीवा म्हणतो, एकदाच बघा ना प्लीज प्लीज. तरीही आता ती म्हणते, नाही हो सर. जीवा म्हणतो, थँक्यू, ओके, नो प्रॉब्लेम. मग आता असं म्हणून तो पुन्हा आपल्या खुर्चीवर बसणार. तितक्यात एक समोर मुलगी लॅपटॉपवरच काहीतरी काम करत बसलेली असते. जीवा विचारतो तिला, तुमच्याकडे आहे का हो या लॅपटॉपचं चार्जर? तेव्हा ती म्हणते, नाही सॉरी. जीवाला आता
खूप टेन्शन आलेलं असतं, कारण त्याचं डिझाईन त्यामध्ये असतं. तेव्हा जीवा म्हणतो की अरे यार, काय करावं कळत नाही आहे. तेवढ्यातच तेथे आता विक्रमचा मित्र येतो आणि म्हणतो माझ्याकडे आहे चार्जर. तेव्हा जीवा म्हणतो काय आहे चार्जर, म्हणजे तुम्ही इथे? तेव्हा तो म्हणतो हो, मीच इथे आलो आहे आणि माझ्याकडे आहे तुझ्या या लॅपटॉपचा चार्जर. तर जीवाला आता त्याच्याकडून मदत घ्यावी की नाही हाच प्रश्न पडलेला असतो. तर दुसरीकडे रम्या अतिउत्साहातच रूममध्ये येते. तिच्या आईला म्हणते आई 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 असं म्हणून ती वसूला अशी गोल गोल फिरवते आणि म्हणते आई अगं, आजपासून आपली शिक्षा रद्द झाली. तेव्हा वसू आनंदाच्या भरात विचारते काय? मग रम्या म्हणते हो अगं आई, खरंच मामी मला म्हणाली आजपासून तुम्ही ही कपडे वगैरे घालायची नाही आणि कामंसुद्धा करायची नाही. असं विचारते खरंच का? तेव्हा रम्या म्हणते हो अगं आई, खरंच, अगदी खरंच, आत्तापासूनच आपण ही कपडे अजिबात घालायची नाही आहेत, आपली आधीची कपडे घालायची. आय एम सो हॅपी असं म्हणून ती अगदी आनंदाच्या भरात उड्या मारू लागते. तेव्हा वसू म्हणते हो रम्या अगं हो, मी अगदी सगळं ऐकलंय. मग आता रम्या विचारते काय? तेव्हा वसू म्हणते हो अगं रम्या, मी जरी इथे बसून होते ना तरी माझे कान तुम्ही खाली काय बोलता येत नाही याकडेच होतं. अगं अगदी शार्प आहेत माझे कान, असं म्हणून दोघीही हसतात. त्याचवेळी वसू म्हणते रम्या अगं, एखादा प्राणी जेव्हा बेसावध असतो तेव्हाच तो झडप घालतो. अगदी तू तशीच मानिनी बेसावध असताना झडपही घातलीस आणि योग्य वेळेला योग्य मुद्दा उचलून धरला आणि त्यामुळेच मानिनीला आपली शिक्षा रद्द करण्यापलीकडे काहीच पर्याय हा उरला नाही. तेव्हा रम्या म्हणते हो ना अगं आई, आपल्या डोक्यात तर एवढंच होतं ना त्या युगला एक्सपोज करायचं, पण त्या गोष्टी इतक्या सहज आपल्या बाजूने वळल्या ना असं वाटलंच नव्हतं अगं आई. त्यावेळी आता वसू म्हणते सहज नाही ग रम्या, अगं तू इतकी पोटतिडकीने बोललीस ना म्हणूनच आपण आजचा हा क्षण अनुभवतोय. तेव्हा रम्या विचारते काय आई, म्हणजे मी इतकं परफेक्टली केलं का सगळं? तेव्हा वसू म्हणते हो अगं, आणि तुला सांगू रम्या, मला ना तुझा खरंच खूप म्हणजे खूप अभिमान वाटतोय अगं, कारण तू इतकी बेधडक वागली आणि भिडलीस ना या घरच्यांना की आता माझी काळजी ना अगदी पूर्णपणे संपलीये. तेव्हा रम्या म्हणते आई तू आता इथून पुढे ना काळजी करूच नकोस अगं, तू बघच हळूहळू कशी ना एकेकाची मी अशी नांगी ठेचते ते, कारण ती काव्य आणि नंदिनी आहे ना त्या दोघींना तर अगदी पळताभोई थोडीच करून ठेवते. तेव्हा मग संधी स्वतःहून आपल्याकडे चालतच आली असं समज रम्या, असं वसू म्हणते. तर वसूच्या या कोड्यातल्या बोलण्याचा अर्थ रम्याला काही उमगत नाही. इकडे मानिनी शांतपणे रूममध्ये बसलेली असते. आता नंदिनी तेथे जाते आणि म्हणते आई मला बोलायचंय तुमच्याशी थोडंसं. तेव्हा मानिनी म्हणते मला कुणाशीच काहीही बोलायचं नाही आहे नंदिनी, त्यामुळे प्लीज तू जा आता. तेव्हा नंदिनी म्हणते आई असं का करताय हो, एका मुलीच्या हक्काने माझ्या या आईशी ना मला बोलायचंय, आता बोलू का? तेव्हा मानिनी आता रागातच तिच्याकडे बघते आणि म्हणते या हक्काने तू आज बोलायला आली आहे का नंदिनी माझ्याशी? अगं ज्या हक्काने आज तू आलीस त्याच हक्काने युगबद्दल जेव्हा समजलं तुला तेव्हा का नाही आलीस? अगं मला तर कळतच नाही तू कशी माझ्यापासून गोष्टी या लपवू शकतेस, आणि युगबद्दल तुला जे काही कळलंय ते त्याच्या आईवडिलांना कळायला हवं असं नाही वाटलं का गं तुला? आणि तू अशी लफवाछफी करशील असं वाटलं नव्हतं ग कधी. तुला सांगू माझा नवरा आणि माझी मुलं, आणि यानंतर जर मी कुणावर विश्वास ठेवला असेल ना तर तो तुझ्यावर ठेवलाय. आणि ही अशी लपवाछफी करताना माझ्या मनाला काय वाटलं असेल हा विचार नाही आला का तुझ्या मनात? तेव्हा नंदिनीला आता खूप वाईट वाटतं की खरंच आपण मानिनीबरोबर एवढं वाईट वागलो का, एवढं त्यांना दुखवलंय का, ती त्याचाच विचार करत राहते. तर दुसरीकडे वसू रम्याला सांगते की बदलाचे वारे आपल्या दिशेने वाहायला लागले आहेत अगं. मग रम्या विचारते आई नक्की तू कशाबद्दल बोलते, मला नाही समजत. तेव्हा वसू म्हणते सांगते अगं, जेव्हा तू खाली आपली शिक्षा माफ करून घेत होतीस ना तेव्हा नेमकी काव्यामध्ये बोलली. तर रम्या तोंड वाकडं करत म्हणते हो नेहमीसारखी बोललीच. मग वसू म्हणते हो अगं नेहमीसारखी, पण यावेळी मानिनीने तिला गप्प केलं बरोबर. तेव्हा आता रम्या लगेचच ते सगळे प्रसंग आठवू लागते की मानिनीने कशाप्रकारे काव्याला तिथे जागच्या जागी डाफरलं आणि पुढे काहीच बोलू दिलं नाही. मग आता रम्या म्हणते हो हो आई आठवलं, आणि मी सुद्धा तेव्हा हे नोटीस केलंच, आणि मला असं वाटलं की मामी एकूणच काव्यावर चिडली आहे म्हणून वाटलं असेल असं. तेव्हा वसू म्हणते नाही रम्या नाही,
अगं आजवर इतक्या वृक्ष शब्दामध्ये मानिनी काव्याबरोबर बोललेली मी कधी पाहिलंच नाही. अगं जी काव्या मानिनीची एवढी लाडकी आहे तिच्यावरतीच नेमकं मानिनीने का चिडावं सांग ना. याचा अर्थ रम्या काहीतरी गडबड आहे, नक्कीच गडबड आहे. मग रम्याला सुद्धा लक्षात येऊ लागतात काही गोष्टी आणि ती त्या गोष्टींचा विचार करू लागते. वसू पुढे म्हणते, मला सांग, जेव्हा मानिनी बोलत होती तेव्हा ती काव्याच्या नजरेला नजर मिळवत होती का? तेव्हा लगेचच आता रम्याला त्या गोष्टी सगळ्या आठवतात की मानिनीने नजरेला नजर न मिळवताच काव्याला चांगली टोमणे मारत होती. तेव्हा रम्या म्हणते, अगं आई तसं नाही झालं, उलट जेव्हा काव्यामध्ये बोलली ना तेव्हा मामी खूप जोरात खेकसली तिच्यावर. आणि तू जेव्हा मला विचारतीयस ना आता तेव्हा मला रिअलाइज होत तिच्या वागण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये खूप म्हणजे खूप फरक पडला आहे. तेव्हा वसू म्हणते, करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. कारण जेव्हा तू तेथून निघून गेलीस ना रम्या, त्यानंतर मानिनी असं म्हणाली की तिचा नात्यांवरचा विश्वास हरला आणि अविश्वास हा जिंकला आहे आणि याचाच अर्थ तिचा खूप मोठा विश्वासघात झाला हे मात्र नक्की आहे. आणि ती यातून प्रचंड दुखावली गेली आहे रम्या. आणि हा सगळा प्रकार नक्की काय आहे ना हे आपल्याला शोधून काढलंच पाहिजे. तर दुसरीकडे आता मानिनी ही नंदिनीला म्हणत असते, मी काय काय तेच पुन्हा पुन्हा वेगळ्या विषयावर दुसऱ्या व्यक्तींबरोबर बोलत असते ना, मलाच माझं कळत नाही. नको ग नंदिनी, हा विषयच नको. तेव्हा नंदिनी म्हणते, आई प्लीज प्लीज, मी काय म्हणते तुम्ही एवढं चिडू नका ना. अहो जरा शांत राहा. तुमचा राग घालवण्याची एकदम मस्त आयडिया आहे माझ्याकडे. तुम्ही ना उलटे आकडे मोजा. मग आता नंदिनी अगदी शांतपणे 10 पासून आता 1 पर्यंत आकडे मोजू लागते. पण आता मानिनीला काहीच कशामध्येच इंटरेस्ट नसतो, त्यामुळे ती नंदिनीला म्हणते, एक गप्प बस ग नंदिनी, त्या काव्याची फालतू आयडिया वापरून आता मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नकोस, तू जा बरं इथून. तेव्हा नंदिनी जातच नाही. ती आता सारखी मानिनीच्या पाठीपाठी फिरते आणि म्हणते, आई अहो काय झालंय तुम्हाला, सांगा ना तरी प्लीज. अशा तोडून का वागताय तुम्ही माझ्याशी? आणि हे बघा, युगने माझ्याशी सगळं काही शेअर केल्या क्षणी मी तरी तुम्हाला कसं सांगणार होते आई. आणि तुम्हाला विश्वासात घेऊन ना मी सांगितलं सुद्धा असतं, पण काय झालं ना तशी योग्य वेळच आली नाही. आता तुम्हीच बघा ना, घरात एकामागून एक काहीतरी घडतच आहे. आणि मला सांगा बरं, कधी सांगणार होते मी हे सगळं? आणि युगच्या ब्रेकअप बद्दल मला आत्ताच समजले 2 दिवसांपूर्वी. आणि या सगळ्याबद्दल मी तुमच्याशी बोलण्यापेक्षा युगनेच ते धाडस करावं, तुमच्या जवळ येऊन तुमची माफी मागावी अशीच माझी इच्छा होती. या सगळ्या प्रकरणातून युग बाहेर पडल्यावर त्याला बरं वाटल्यावर मी तुम्हाला सांगणारच होते आई, पण हे सगळं अशा पद्धतीने समोर येईल असं वाटलंच नव्हतं कधी. तेव्हा मानिनी म्हणते, आपण काय आहे ना अगदी निश्चिंत असतो आणि अगदी सगळं उत्तम चाललंय असं आपल्याला वाटत असतं, मनाला वाटत असतं, डोळ्याला भासत असतं. तरीही अचानक एक दिवस आपल्या पायाखालची जमीनच सरकते, तेव्हा सगळं काही अगदी संपून जातं सगळं नंदिनी. तेव्हा आता मानिनी तिथे खाली बेडवर बसते. तर आता तिला लगेचच सुनीताचं सगळं बोलणं आठवतं की तुझ्या सोनेचं अजूनही अफेअर सुरू वगैरे आहे. तेव्हा नंदिनी आता मानिनीला धीर देते, तिच्या शेजारी बसते. मग रडतच मानिनी म्हणते, आपलं नाव नंदिनी, अगं सगळं जगच विस्कटून जातं आणि माझ्यासाठी माझं जग म्हणजे फक्त माझी मुलं आहे. माझ्या मुलांच्या डोळ्यामध्ये मी नाही पाणी बघू शकत. तुला असं वाटत असेल एक आई म्हणून मी मूर्ख, अगदी इमोशनल आहे, आता त्याला हरकत नाही, पण माझ्या मुलांसाठी आई म्हणून मी आहे ही अशीच आहे बघ. आणि माझी तुझ्याकडून ना फक्त आणि फक्त एवढीच अपेक्षा आहे नंदिनी, तू तरी मला कधीही म्हणजे कधीही निराश करू नकोस, कारण तुझ्यावर खूप विश्वास आहे ग माझा आणि तू गोष्टी लपवशील असं मला खरंच नाही वाटत. आणि मला माहितीये तू तसं करणार सुद्धा नाहीस, फक्त मला आई म्हणत नाही तर तसं मानतेस सुद्धा. कारण तुला माहित नाही, आपल्या माणसाने जर लपवाछपवी केली ना की आपणच मग पूर्ण हरलोय ना असं वाटतं. तेव्हा आता नंदिनीला मानिनीचं बोलणं ऐकून जरा वाईटच वाटतं, कारण तिने सुद्धा आता लपवाछपवी केलेली असते, ते म्हणजे जीवापासून 6 महिन्याच्या आत डिवोर्स घ्यायचा आहे. आणि हे सगळं आठवल्यानंतर नंदिनी एकदमच शांत होते. त्यानंतर आता एवढंच बोलून मानिनी ही तेथून जाते. तर नंदिनी आता उठते आणि तिलाही मानिनीबद्दल वाईटच वाटतं. आणि आई हे केवढं मोठं ओझं माझ्या डोक्यावर ठेवून गेल्यात हा प्रश्न आता तिला पडतो. आणि आईंना आता
कधी आणि कुठल्या तोंडाने सांगू की मी सुद्धा त्यांच्यापासून एक गोष्ट लपवतीये, कारण माझा आणि जीवांचा डिवोर्स होणार आहे. हे जर आईंना समजलं तर कुठल्याच नात्यावर आईंचा कधीही विश्वास सुद्धा बसणार नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये जीवा आता घरी येतो आणि मोठ्यानेच ओरडतो, नंदिनी मला फंडिंग मिळालं असं म्हणून तो नंदिनीला अगदी घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, नंदिनी तुला सांगू हे सगळं कुणामुळे झालं, फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच पॉसिबल झालंय. मला ना आयुष्यात खूप म्हणजे खूप मोठं व्हायचंय आणि खूप पुढे सुद्धा जायचंय. तेव्हा नंदिनी म्हणते, जाल तुम्ही जीवा, नक्कीच पुढे जाल आणि तुमची बायको तुमच्या मागे कायम उभी असेल. तेव्हा जीवा म्हणतो, मागे नको, सोबत हवी आहेस तू. त्यानंतर त्या दोघांनाही समजतं की आपण तर डिवोर्स घेणार आहोत आणि एकमेकांच्या एवढ्या जवळ. मग ते दोघेही पटकन बाजूला होतात. तर दुसरीकडे आता मानिनी ही पार्थला विचारते, पार्थ तुला माझ्याबद्दल बोलायचं होतं ना, मी सांगते तुला असं म्हणून ती पार्थला रूममधून आता काव्याच्या घेऊन जाते आणि दरवाजा बंद करत असताना काव्याला जणू धमकीच देते की माझ्या मुलाचा हात परत पकडायचा नाही, मी शेवटचं सांगतीये असं म्हणून ती दार बंद करते. तर काव्याला खूप म्हणजे खूपच वाईट वाटतं. तेव्हा आता काव्याच्या डोळ्यातून पाणी येतं. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.